मंडळी, 12 राशींपैकी एक रास अशी आहे ज्या राशीला येणाऱ्या काळात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणजे जून महिन्यामध्ये संपूर्ण हा जून महिना त्यांच्या दृष्टीनं आरोग्याच्या दृष्टीनं थोडासा धोकादायक आहे. म्हणजे काय, त्यांना वेगवेगळ्या आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. यासाठी त्यांनी व्यवस्थित आहार घेणं, पौष्टिक आहार घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर वेळच्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि औषधोपचार करणं खूप गरजेचं आहे. तर ती रास कोणती आहे किंवा येणारा काळ त्या राशीसाठी सर्वच दृष्टीनं कसा असेल हे आपण बघूया. अर्थातच ती रास दुसरी तिसरी कुठलीच नसून मिथुन रास आहे. मिथुन राशीला हा जून महिना काय फळ देणार आहे, आरोग्याच्या दृष्टीनं तो कसा असेल हे आपण पाहूयात. मिथुन राशीचे स्वामी बुध आहेत. बुध तुमच्या 12व्या घरात विराजमान आहेत आणि त्यांच्यासोबत गुरु, शुक्र आणि सूर्यही विराजमान आहेत. तुमच्या घरात केतू, 10व्या घरात राहू, 9व्या घरात शनी तर 11व्या घरात मंगळ आहेत. मिथुन राशींच्या व्यक्तींचं आरोग्य या महिन्यात 14 जूनपर्यंत ठीक नसेल. त्यामुळं तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. त्वचेचे विकार जाणवतील आणि दातांचं दुखणं, प्रवासात त्रास होऊ शकतो. पण 14 जूननंतर तुमचं आरोग्य उत्तम असेल. तुमची रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू वाढत जाईल. त्यामुळं जुने विकार बरे होतील. 14 जूननंतर आरोग्यात चांगली सुधारणा पाहायला मिळेल. पण यासाठी तुम्ही वैद्यकीय सल्ला घेणं, वेळेवर औषध घेणं खूप महत्त्वाचं आहे. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना ठीक असेल. तुम्ही अभ्यासात परिवर्तन करू शकता. अभ्यासानिमित्त प्रवास करू शकता. तुम्ही अभ्यासात चांगलं यश मिळवाल. परीक्षा असेल तर त्यामध्ये चांगला तुम्हाला फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना हा महिना यश देणारा ठरणार आहे. मिथुन राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना चांगलं फळ देईल. तुमचे अगोदर ब्रेकअप झाले असेल तर या काळात परत पॅचअप होईल. तुमच्यातील जुने वाद संपतील, गैरसमज दूर होतील. तुमच्या नात्यातील मधुरता आणि गोडवा वाढेल. तुमचे प्रेम जीवन अगदी मजबूत होईल. मिथुन राशीच्या वैवाहिक जोड्यांना या महिन्यात थोडी काळजी घ्यावी लागेल. छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमच्यात वाद संभवतात. काही समस्या येऊ शकतात. याची दक्षता घ्यावी लागेल. किरकोळ वाद तसंच जोडीदाराच्या आरोग्यात बिघाड होऊ शकतो. तुम्हाला वैवाहिक जीवनाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मिथुन राशीला भाग्याची उत्तम साथ मिळेल, कारण शनी तुमचं भाग्य मजबूत बनवत आहेत. त्यामुळे तुम्ही शुभ कार्य, नवीन खरेदी, मांगलिक कार्य, नवीन घर, वाहन यांची खरेदी करू शकता. मिथुन राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये विदेशी कामातून लाभ मिळेल. तुम्ही बुद्धी वापरून कामं कराल. तसेच कष्ट न घेता सोप्या पद्धतीनं काम कराल. तुम्हाला नोकरीत चांगलं फळ मिळेल. मिथुन राशीच्या व्यापाऱ्यांना 14 जूननंतर चांगला लाभ होईल. डेली इन्कम चांगला होईल. एकूणच मिथुन राशीसाठी हा महिना संमिश्र फळदायी आहे. शुभ जाईलच, पण त्यासोबतच मिथुन राशीला थोड्या आरोग्याच्या दृष्टीनं काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे.